या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी महापौर आणि मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी आपल्यावर अन्याय झाला असून हनी ट्रॅप प्रकरणात गोवण्यात आल्याचे सांगत आपले राष्ट्रवादीतून निलंबन रद्द करण्यात यावे याबाबत एक पत्र दिले होते। त्या पत्राचा आधार घेऊन आपण मनोहर सपाटे यांच्या कार्याविषयी माध्यमातून बोललो होतो, तसेच त्यांच्याबाबत सुरू असलेल्या न्यायप्रविष्ट प्रकरणांबाबत चुकून बोललो आहे। मनोहर सपाटे यांच्या निलंबनाबाबतचा निर्णय पक्षाचे प्रमुख शरद पवार तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे घेणार आहेत। त्यामुळे न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिली आहे। कोणाच्याही जाणीवपूर्वक भावना दुखावण्याचा प्रश्न येत नाही। मनोहर सपाटे यांचे निलंबन आणि न्यायप्रविष्ट प्रकरणांसंदर्भात आपण प्रतिक्रिया दिल्यानंतर मराठा समाजातील ज्येष्ठ नेते तसेच पीडित महिलेचे वकील योगेश पवार यांनी फोन करून आपणास विचारणा केली, तेव्हाही आपण या प्रकरणी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असे त्यांना सांगितले असल्याचे सुधीर खरटमल यांनी सांगितले। काल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडून एक स्टेटमेंट केलं होतं आणि या स्टेटमेंटमध्ये काहीतरी लोकांना दुःख वाटलं किंवा कोणाला वाईट वाटलं असेल असं मला वाटायला लागल्यानंतर मी परत माननीय एस न्यूजला बोलावून त्यांना सांगितलं की माझा मतदार हा वेगळा आहे। मला माननीय माजी महापौर सपाटेंनी एक पत्र दिलं होतं, त्यांना मी पक्षातून निलंबन केलं होतं आणि त्यांनी मला पत्र दिलं की माझ्यावर हनी ट्रॅप झालं सुधीरजी आणि मला तुम्ही माझा अन्याय करू नका, तुम्ही पक्षाकडे कळवा की असं माझ्या अन्यायाचा उलट तुम्ही मला मदत केली पाहिजे, मी तुम्हाला एवढी मदत केली आहे असं ते मला म्हणाले होते। मग म्हणून मी त्यांचं पत्र हे वरिष्ठाकडे पाठवलं होतं। त्यांच्या निलंबनाची कारवाई किंवा काय असेल ते वरचे आमचे वरिष्ठ जे आहेत प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे किंवा शरद पवार साहेब बघतील। मात्र ह्याच्यामध्ये पत्र जे दिलं त्यांनी मला त्यात बरंचसं काही लिहिलं की हनी ट्रॅप आणि बलात्कार हे सुद्धा मी हे ॲक्च्युली न्यायप्रविष्ट असल्यामुळं मी बोलणं पण योग्य नाही असं मला वाटतं आहे। कारण की न्यायप्रविष्ट असताना माझ्यासारख्या एका अध्यक्षाने बोलणं पण योग्य नाही असं मला वाटलं, तर मी तो सुद्धा विषय आणलं की मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि जेव्हा ते होईल ते गुन्हा त्याचं काय आपल्याला देणं गेलं नाही। मात्र एक आहे की सपाटेंच्या गोष्टीबद्दल मी जाहीरपणे सांगितलं की मराठा समाजाच्या कुठल्याही एखाद्या माणसाचं समजा मन नाराज झालं असेल तर मी त्याबद्दल पण दिलगिरी व्यक्त करतो। कारण काय आहे की मला सगळ्याशी राहायचं आहे, मी समाजामध्ये मी स्वतःच त्या घरचा जावई आहे, माझी मिसेस ही मराठा समाजाची असल्यामुळे तिथला मी जावई आहे आणि मला नातेवाईकांनी सांभाळून घेतलं पाहिजे। मी समजा काही चूक आणि मला सांगितलं पाहिजे, ही कुठली पद्धत आहे की तुम्ही मला नाराज सांगितलं जातं, मी तुमचाच पाहुणा आहे, बरं मी काही चुकलं असेल तर मी आताही तुम्हाला सांगितलं की मी दिलगिरी व्यक्त करतो। मात्र त्यांच्या निलंबनाचं कार्य हे माझं नाही आहे, तर ते वरचं काम आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।